महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालागमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऐतिहासिक जेजुरी नगरीच्या शिल्पकार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त श्री खंडोबा मंदिर महाद्वार पायरी मार्गावर असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळ पालखी सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ, पुजारी, सेवक वर्ग तसेच अहिल्यादेवी भक्त यांच्या वतीने अभिवादन करून राजमाता अहिल्यादेवींचा आणि श्री खंडेरायाचा जयघोष करीत पुष्पवृष्टी आणि भंडारा उधळण करण्यात आली आहे। जेजुरी गडावरील पायरी मार्गावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने 4 वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे। दरवर्षी जेजुरी देवसंस्थान, जेजुरी नगर परिषद, ग्रामस्थ मंडळ आणि पुजारी वर्गाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती साजरी केली जाते। रविवार दिनांक 31 मे रोजी गडावर पायरी मार्गावर देवसंस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास पानसे, मंगेश घोणे, ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, देवसंस्थानचे अधिकारी आणि कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले। तसेच देवाचे लेन असणारा भंडारा उधळून पुष्पवृष्टी करण्यात आली। ऐतिहासिक काळात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरी गडाचा जीर्णोद्धार करून लाखो खंडोबा भक्तांसाठी 16 एकर जागेत होळकर तलाव तसेच भाविकांना कुलधर्म कुलाचारानुसार धार्मिक विधी करण्यासाठी 7 एकर जागेत चिंचेच्या बागेची निर्मिती केली होती। तेव्हापासून आजपर्यंत लाखो भाविक या ऐतिहासिक वास्तूंचा लाभ घेत आहेत। जेजुरी गडाच्या शिल्पकार असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे जतन व्हावे यासाठी दरवर्षी जेजुरी गडावर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। प्रतिनिधी जॉन्टी राऊत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।